हे बॉक्स मी का घेऊन आलोय? कारण आपल्याला एका गाडीच्या फ्लोअरबोर्डमध्ये मिळणारी जागा टेस्ट करायची. आज आपल्यासोबत आहे TVS ऑर्बिटर इलेक्ट्रिक, जी नुकतीच लॉन्च झालेली आहे आणि कंपनीने सांगितलेले की याचा जो फ्लोअरबोर्ड आहे तो 290 mm चा स्क्वेअरमध्ये आहे, त्यामुळे या ठिकाणी तुम्ही भरपूर सामान ठेवू शकता. आता मी हे बॉक्स ठेवलेले आहेत, जाणून घेऊया या गाडीमध्ये कम्फर्ट कसा मिळतोय, सीट क्वालिटी काय आहे, तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ड्राईव्ह करता त्यावेळेस कसं सस्पेन्शन मिळते, सगळ्या गोष्टी मराठीतनं. नमस्कार, मी अजिंक्य, तुम्ही बघताय ऑटो हेल्पर मराठी यूट्यूब चॅनल आणि हा व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा शेवटपर्यंत, कारण या गाडीची टेस्ट राईड आपण घेणार आहोत. चला. हा डिस्प्ले तुम्ही पाहताय, हा कलरफुल देण्यात आलेला आहे, मोठा डिस्प्ले आहे. आता सध्या उन्हात मी शूट करतोय तरी देखील याची व्हिजिबिलिटी उत्तम आहे. यामध्ये काय काय मिळतं तुम्हाला ते मी तुम्हाला सांगतो. यामध्ये टर्न बाय टर्न नेव्हिगेशन, कॉल अलर्ट्स, डिस्टन्स टू एमटी, बॅटरी स्टेटस, लाईव्ह लोकेशन आणि OTA अपडेट सारख्या सुविधा दिल्या जातात. इथे तुम्हाला टॉप स्पीड बघायला मिळते. इथे इको लिहिलेलं आहे. तुम्ही हे मोड जर चेंज केला तर तुम्हाला सिटी मोड इथे बघायला मिळतो. आता डिस्टन्स टू एमटी इथे दाखवत आहे 72 किलोमीटर, 158 किलोमीटरची IDC रेंज आहे. पण TVS म्हणतं की मिनिमम तुम्हाला 115 किलोमीटरची रेंज 100% गाडी चार्ज असल्यानंतर मिळणार. इथे बॅटरी किती चार्ज आहे 63% ते दाखवतंय. इथे मोडचं बटन आणि सेटचं बटन दिलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही मोडवरती दाबतात इथे तुम्हाला ओडो दिसते, ट्रिप A, ट्रिप B यांसारख्या गोष्टी इथे बघायला मिळतात. इथे तुम्हाला दिलेलं आहे घड्याळ स्टँड आहे, ते लागलंय का नाही ते तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतं. हा मोठा डिस्प्ले देण्यात आलेला आहे, जसं यूज खूप आहे आणि आता सध्या मी उन्हात शूट करतोय तरी देखील त्याची व्हिजिबिलिटी बघा, एकदम परफेक्टली व्हिजिबल आहे तो. या गाडीमध्ये ॲप कनेक्टिव्हिटी सुद्धा दिलेली आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला रिअल टाइम व्हेकल हेल्थ कळते, गाडी कुठल्या स्थितीत आहे या सगळ्या गोष्टी कळतात. नियर बाय चार्जिंग स्टेशन्स सुद्धा तुम्हाला त्या ॲपमध्ये बघायला मिळतात. सर्व्हिस रिमाइंडर तुम्हाला बघायला मिळते. कंपनीने इथे सेफ्टीचा खूप विचार केलेला आहे. काय सेफ्टी फीचर्स आहेत या स्क्रीनमध्ये बघूयात. जसं की कट ऑफ ऑन फॉल, म्हणजे समजा गाडी पडली तर ॲक्सिलेटर जो आहे तो तिथे बंद होतो, ज्याच्यामुळे पुढची दुर्दैवी घटना घडत नाही. यानंतर फॉल अलर्ट, समजा तुमच्या जवळच्या व्यक्तीचा काही पडले ते किंवा ॲक्सिडेंट झाला तर तुम्हाला लगेच ॲपवरती नोटिफिकेशन येतं. यापुढे जाऊन जिओ फेन्सिंग याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे, टाइम फेन्सिंग देण्यात आलेलं आहे, अँटी थेफ्ट आणि टो अलर्ट सारखे फीचर्स तुम्हाला याच्यामध्ये दिलेले आहेत. पोलिसांनी गाडी उचलली किंवा कोणी चोरण्याचा प्रयत्न केला किंवा छेडछाड केली तर तुम्हाला ॲपवरती नोटिफिकेशन मिळतील, अशी सेफ्टी याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. मोबाईल चार्जिंगची सुविधा देखील इथे उपलब्ध करण्यात आलेली आहे, जी की इथे आहे, आणि USB टाईप A चार्जिंग पोर्ट इथे देण्यात आलेला आहे. मंडळी, आता आपण गाडी स्टार्ट करूयात. त्यासाठी हे बटन दाबणं गरजेचं आहे. सिटी मोडवरती पडली, आपण इको मोडवरती पहिल्यांदा चेक करूयात. गाडीचं इनिशियल पिकअप इको मोडमध्ये अजिबात कमी नाही आहे. आम्ही डबल सीट आहे, शिवाय पुढे चढ आहे, तर पॉवर लॅग अजिबात नाही आहे. 2.5 किलोवॉटची पीक असणारी मोटर तुम्हाला BLDC या ठिकाणी देण्यात आलेली आहे, जी की पॉवरफुल आणि सफिशियंट मोटर आहे, जी तुम्हाला एकदम उत्तम पॉवर प्रोड्यूस करते. राहिली गोष्ट पिकअपची, तर पिकअप या ठिकाणी एकदम तुम्हाला इको मोडमध्येच इतका मिळतो की तुमची बॉडी अशी मागे खेचली जाते, अशी तुम्हाला या ठिकाणी पॉवर जी आहे ती याच्यामध्ये दिली जाते. आता रंबल स्ट्रीप गेली तर सस्पेन्शन सेटअप सुद्धा इथे परफेक्टली देण्यात आलेला आहे. मंडळी, फ्लोअरबोर्ड जो आहे तो या ठिकाणी 290 mm चा स्क्वेअर देण्यात आलेला आहे, त्यामुळे सफिशियंट स्पेस मिळते. आता सध्या 2 बॉक्स मी ठेवलेत हेल्मेटचे, आणि तरी देखील माझा पाय ठेवायला मला काही प्रॉब्लेम येत नाही. मागं पिलियन बसलाय, तो देखील आरामशीर बसलाय. आणि सीट बद्दल बोलायला गेलं तर 845 mm मोठं लॉंग सीट आणि थिकनेस जास्त असणारं देण्यात आलेलं आहे. यामुळे तुम्हाला एकदम कम्फर्टेबल राईड या गाडीमध्ये मिळते. गाडीचा बूट स्पेस जो आहे तो 34 लिटरचा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. 2 हेल्मेट याच्यामध्ये आरामशीर बसतील आणि तरी देखील स्पेस शिल्लक राहते. यामध्ये जो चार्जर देण्यात आलेला आहे तो 650 वॉटचा कंपनीने दिलेला आहे, ज्याच्यामुळे 4 तास 10 मिनिटांमध्ये गाडी चार्ज होते. फ्रंट व्हील जो आहे तो या गाडीमध्ये सगळ्यात भारी देण्यात आलेला, कारण याच्यामध्ये तुम्हाला 14 इंच व्हील फ्रंटला देण्यात आलेला आहे आणि सोबत ड्रम ब्रेक जो आहे तो देण्यात आलेला आहे. कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीम याच्यामध्ये मिळते, म्हणजे कुठलाही एक ब्रेक दाबला की दोन्ही ब्रेक वर्क होतात, त्याच्यामुळे अपघात होण्याचे चान्सेस नाही. एक सेफ्टी फीचर याच्यामध्ये ते देण्यात आलेले आहे. फ्रंटला तुम्हाला टेलिस्कोपिक सस्पेन्शन आणि रिअरला तुम्हाला ड्युअल सस्पेन्शन सेटअप जे आहे ते देण्यात आलेलं आहे, ज्याच्यामुळे सस्पेन्शनची क्वालिटी या ठिकाणी खरंच उत्तम आहे. जर तुम्ही चेतकला या गाडीशी कम्पेअर केलं तर पॉवरसुद्धा चेतकच्या त्या व्हेरियंटपेक्षा यामध्ये तुम्हाला चांगली मिळते. शिवाय तुम्हाला या ठिकाणी सस्पेन्शन सगळ्यात बेस्ट मी सेगमेंटमध्ये आत्ता म्हणेन. आता बघा, पॉट होलमध्ये गाडी गेली आणि आता रंबल स्ट्रीप आहे.
उत्तम सस्पेन्शन देण्याचं कारण मी तुम्हाला मगाशी सांगितलं की 14 इंच व्हील या ठिकाणी देण्यात आलेला आहे. शिवाय सस्पेन्शन जे आहे ते इंडियन रोडसाठी बनवण्यात आलं असल्यामुळे परफेक्ट तुम्हाला इथे सस्पेन्शन देण्यात आलेलं आहे. गाडी घसरत नाहीये, तुम्ही कशीही वळवली तरी एकदम स्टेबल राहते. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी या ठिकाणी उत्तम देण्यात आलेली आहे. इथे तुम्ही पाहिलं तर हे बटन्स जे आहेत ते तुम्हाला ऍक्सेस करणं देखील खूप सोपं आहे. लेफ्ट साईडला तुम्हाला क्रूज कंट्रोल जे आहे ते देण्यात आलेलं आहे. तर ते आपण आता कसं वर्क करतं ते एकदा बघूयात. तर क्रूज कंट्रोलवरती आता गाडी पडली बघा. आता मी 26ला सेट केलंय. 26ला सेट केल्यानंतर ना मी हात ॲक्सेलरेशनवरचा काढला तरी देखील गाडी 26ला जे आहे ते स्पीड मेंटेन ठेवते 26-27. चढ जरी आला तरी पॉवर त्याप्रमाणे ती मॅनेज करते. तर हे एक चांगलं फीचर या ठिकाणी जे आहे ते प्रोव्हाइड केलेलं आहे असं मला वाटतंय. आणि याचा ऍक्सेस करणं पण हे खूप सोपं आहे. म्हणजे या ठिकाणी हे बटन जे दिलेलं आहे ते तुम्ही एकदम त्याच्याकडे न बघता ऍक्सेस करू शकता आणि टचनेस तुम्हाला कळेल की कुठलं बटन काय आहे. या ठिकाणी हॉर्न जो आहे तो देखील उत्तम प्रकारे इथे बटन त्याचं देण्यात आलेलं आहे. हँडलचा रिस्पॉन्स म्हणाल तर इथे खूप स्मूथ रिस्पॉन्स तुम्हाला मिळतो. दोघं जण बसली तरी देखील वळवायला किंवा याला चालवताना जड होत नाहीत हात किंवा हात दुखत नाहीत. म्हणजे लेडीजसाठी सुद्धा ही एक चांगली गोष्ट आहे. सीट सगळ्यात बेस्ट याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. 845 mm सीट देण्यात आलेलं आहे आणि याचा थिकनेस बघा जबरदस्त आहे. त्याच्यामुळे कम्फर्टेबल राईड याच्यामध्ये तुम्हाला मिळते. 165 mm ग्राउंड क्लिअरन्स जो आहे तो देण्यात आलेला आहे. आता हिल होल्ड कंट्रोल कसं काम करतं हे मी तुम्हाला दाखवतो. आता चढावरती आलोय मी, तुम्हाला जाणवत असेल. मध्यभागी थांबलो, दोन्ही ब्रेक मी एंगेज केले, त्यानंतर हे बघा हिल होल्ड जे आहे ते एंगेज झालं. आता मी दोन्ही हात काढले तरी बघा गाडी रिव्हर्स जात नाही. हिल होल्ड जे आहे हे या ठिकाणी एंगेज झालेलं आहे. आता याला तोपर्यंत ही डिसएंगेज होत नाही जोपर्यंत तुम्ही ऍक्सेलेरेशन देत नाही. जर तुमचं काम चालू आहे, तुमचं काय आहे तर तुम्ही तोपर्यंत आरामशीर थांबू शकता. पायांवरती ताण पण येत नाही. आणि ज्या वेळेस तुम्हाला पुढे जायचं फक्त ऍक्सेलेरेशन द्यायचं, डिसएंगेज होईल आणि तुम्ही तुमच्या डेस्टिनेशनला मार्गस्थ होऊ शकता. या गाडीमध्ये रिव्हर्स पार्किंगचं एक फीचर आहे. ते कसं वर्क करतं मी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी पार्किंगचं बटन दिलेलं आहे, ते दाबून धरायचं. आता फॉरवर्ड मोड आहे तेच दाबल्यावर रिव्हर्स मोड. आता रिव्हर्स मोड दाबल्यानंतर आणि मी ॲक्सेलरेशन दिल्यानंतर गाडी जी आहे ती रिव्हर्स जाते. अशा प्रकारे तुम्ही ही गाडी रिव्हर्स नेऊ शकता. आणि जर तुम्हाला थोडी पुढे न्यायची त्याने देखील तुम्ही फॉरवर्ड मोडमध्ये हळूहळू क्रॉल करू शकता. अशा प्रकारे हे फीचर याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. या गाडीच्या कॉम्पिटिशनमध्ये एक गाडी आहे ती म्हणजे चेतक. आता चेतक आणि ह्याच्यामध्ये जर कंपॅरिझन केलं तर इथे तुम्हाला बेटर सर्व्हिस तर मिळणारच आहे. सोबत गाडी जी आहे तिची क्वालिटी, फिट अँड फिनिश, परफॉर्मन्स, सेफ्टी, कम्फर्टनेस सगळंच टॉप नॉच आहे चेतकपेक्षा. जर तुम्ही चेतक घेण्याचा विचार करत असाल तर या गाडीची एकदा टेस्ट राईड घ्या. तुम्हाला नक्कीच कळेल की याच्यामध्ये सस्पेन्शन, सेफ्टी फीचर्स, ॲप बेस फीचर्स दिलेले, कन्व्हिनियंट फीचर्स हे सगळे तुम्हाला याच्यामध्ये बेस्ट दिलेले आहेत. आता आपण उतरायला लागलोय. हे बघा मी ब्रेक न दाबता गाडी स्लो चालते. त्याचं कारण म्हणजे रिजन ऍक्टिवेट झालेलं आहे. गाडीची बॅटरी ऑटोमॅटिक चार्ज होती. म्हणजे इथे ब्रेकिंग सुद्धा तुम्हाला जास्त ऑपरेट करावी लागत नाही. त्यामुळे तुमचे हात थकत नाहीत, दंड तुमचे दुखत नाहीत. यामध्ये एक सेफ्टी फीचर दिलेला आहे. ज्यावेळेस तुम्ही गाडी साईड स्टँडला लावता, या ठिकाणी बघा साईड स्टँड जे आहे ते ऍक्टिवेट झालेलं आहे. त्याच्यामुळे गाडी पुढे जाणार नाही. एक सेफ्टी फीचर या गाडीमध्ये देण्यात आलेलं आहे. फ्लोअरबोर्ड महत्वाचं चांगलं देण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये सिलेंडर सुद्धा आरामशीर बसेल. तुम्ही काही सामान नेणार असाल घरी ते देखील याच्यामध्ये बसेल आणि स्क्वेअरमध्ये दिला असल्यामुळे इथे तुम्ही हे स्पेस एकदम आरामशीर युटिलाइज करून आरामशीर जर्नी याच्यामध्ये करू शकता. तर ही गाडी तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच कंटेंट मराठीमध्ये बघण्यासाठी ऑटो हेल्पर मराठीला फॉलो नक्की करा. जय महाराष्ट्र.